मंजिरी गोड दिसतेस हा. थँक्यू. फक्त थँक्यू. म्हणजे मला पण सांग ना मी कशी दिसते. तुम्ही दोघी पण खूप गोड दिसताय. थँक्यू. मला माहित होतं. बघितलं मला माहिती होतं. तिला माहिती ती गोड आहे पण वेळ पडली ना तर झणझणीत ठेचावते ती. हा हो ग, मगाशी पाहिलं ना काय अंगावर धावून गेली. मला भाई घामच फुटला. अगं घाबरायचं कशाला त्यात. लक्षात ठेव, आपण घाबरलो ना की समोरचा त्याचा गैरफायदा घेतो. नाही मात्र खरं आहे. प्रत्येक स्त्रीला आपलं संरक्षण करता आलंच पाहिजे. तेव्हा नाही घाबरून चालणार. करेक्ट. हळूहळू शिकेन मी तुमच्याकडून. शिकवल्याशिवाय सोडणार आहोत की काय आम्ही. मी खरं सांगते माझी आत्या ना मला इतक्या गोष्टी शिकवायची इतक्या गोष्टी. ऐक ना ऐक ना, तुझ्या ते छान छान गोष्टी आपण नंतर ऐकूया का. हा, उशीर होतोय ना. चल चल वाट बघत असतील ना चल सगळे चल जण. चल चल निघूया. जा पुढे, मी आलेच. ये लवकर या. काय एक बाई गेली. अगं म्हणजे त्यांना घाई होती म्हणून त्या गेल्या. अगं पण मग आता अगं बिजू, तू तिला थांबवायचंस ना. आपल्याला पण नुपूरच्या लग्नाची घाई आहे ना. तिच्या घाईपेक्षा आपली घाई महत्वाची आहे. आता आणखीन एक बाई कुठे शोधणार आपण. हो ना. आणि व्रतासाठी 7 बायका महत्वाच्या आहेत ना. आणि मी 7 बायकांच्या पाया पडायची पण प्रॅक्टिस केली होती. नट्टू तू नको काळजी करूस, मी आहे ना. मी बघते काहीतरी सगळं छान होईल. माझ्याकडे एक आयडिया आहे. सांग ना. आपण काय करायचं म्हणजे एका बाईला 2 साड्या नेसवायच्या आणि 2दा हळदी कुंकू लावायचं. असं चालतं? न चालायला काय झालं. अहो तसं नाही, म्हणजे फसवणूक केल्यासारखं आहे ना हे. प्रत्येकीला एक एक साडी द्यायची आणि एकाच बाईला 2 साड्या द्यायच्या. मग आपण असं करूया. म्हणजे काय करूया बघ, आपण ना एका बाईला थांबवून ठेवूया आणि सगळ्या बायका गेल्या ना की तिला पुन्हा हळदी कुंकू लावून दुसरी साडी देऊया. नाही हे चुकीचं वाटतंय मला. ते चुकीचं काय आहे. हे बघ, आपल्याला 7 साड्या द्यायच्या आहेत बरोबर. त्या आपण दिल्या. नाही नाही, साड्या देणं महत्वाचं नाहीये. 7 सवाष्णींना साड्या देणं महत्वाचं आहे. शी बाबा, या घरात जुगाड कोणाला येतच नाही. मला खरंच पटत नाही हो. वंस किती मेहनत करतायत नाही व्रतासाठी आणि आपण असं वागायचं का. पण नुपूरच्या लग्नासाठी हे सगळं करायलाच हवं आपल्याला. आणि हे बघ, ज्या बाईला आपण 2 साड्या देणार ना ती बाई 2दा आशीर्वाद देईल आणि नुपूरचं लग्न पटकन ठरेल. बाई आजी, आज फक्त तुझ्यामुळे माझं व्रत पूर्ण होणार आहे. या घरात तुलाच काही ती माझी किंमत कळली आहे. नाही नाही, तुम्ही जसं म्हणताय ना तसंच करूया आपण. पण एकदाच फक्त वंचांना विचारते. नाही त्या करतायत ना व्रत, त्या म्हणाल्या त्या काही चुकलं ना तर आपल्या नकटूचं 7 वर्ष लग्न नाही होणार. अगो बाई, म्हणजे काही चुकलं तर अजून 7 वर्ष या वाड्यात राहावं लागणार. नाही नाही नाही, मग तुम्ही हे सगळं ना शैलाला विचारूनच करा. मला पण आता काळजी वाटायला लागली. मम्मी, अरे देवा, तुला पण तुझ्या पप्पांसारखी सवय लागली. फकट नाही कोट. होणार लग्न. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, हा काय झालं. काय झालं काय. आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का. मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.